त्याच भाषेमध्ये ते बोलतो. त्याचं कारण ते त्या धर्मात जन्माला आलेलं असतं. तो जर मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलं तर हिंदीच बोलतं, मराठी समाजात जन्माला आलं तर मराठीच बोलतं. तसंच राजांवर रामाच्या, भीमाच्या, अर्जुनाच्या अनेक वीरांच्या मासाहेब गोष्टी सांगायच्या. त्याचं कारण एवढंच की राजांवर चांगले संस्कार होत. राजे मोठे मोठे होऊ लागले. राजांना तलवार चालवायला, दानपट्टा फिरवायला शिकवलं, दानपट्टा चालवायला शिकवलं. असेच राजे मोठे मोठे होत असताना एक विशिष्ट प्रसंग होता. मासाहेब चिंताग्रस्त बसल्या होत्या. मासाहेब चिंताग्रस्त बसल्याच्या नंतर थोडक्यात तिथं राजे शिवाजी लहान बाल येतात आणि विचारतात, मासाहेब चिंताग्रस्त का? मासाहेब चिंताग्रस्त का? त्यावेळेस मासाहेब सांगतात की राजे कितपत गप बसायचं, बाहेर स्त्रियांची आबरू उडली जाती, त्यांच्या किंकाळ्या ऐकणं, घरात बसून आपल्या मराठीच्या आवडायला शोभत नाही. त्याच वेळेस शिवरायांचं रक्त सळसळलं, सळसळलेलं रक्त उकळलं आणि उकळलेलं रक्त हिंदी स्वराज्य स्थापन करूनच शांत झालं. हिंदी स्वराज्य स्थापन करूनच शांत झालं. म्हणूनच मी म्हणतो, पापणीला पापणी वृत्तीला निमित्त म्हणतात, वाघाशी 2 पावले मागे सरकण्याला अवलोकन म्हणतात, पण ज्या वाघाने हिंदी स्वराज्य स्थापन केलं त्याला जिजाऊचा शिवा म्हणतात, जिजाऊचा शिवा म्हणतात. असेच राजे आणखी मोठे मोठे झाले. त्यावेळेस राजांनी स्वराज्य स्थापनेचा म्हणजेच हिंदी स्वराज्य स्थापन केलं. हिंदी स्वराज्य म्हणजे केवळ हिंदूंचं नव्हे, 18 फगड जातीचं, 11 आलतीदारांचं आणि 12 बलुतेदारांचं हे हिंदी स्वराज्य स्थापन झालं. त्यासाठी अनेक दऱ्याखोऱ्यातून मावळे जमा केले, माणसाला माणसं जवळ केली आणि त्याच वेळेस स्वराज्य स्थापन केलं. ते माणसाचं उदाहरण मी एक सांगतो. ज्यावेळेस मासाहेब पुण्यामध्ये गेल्या होत्या आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर असा प्रसंग होता, पुण्यामध्ये कुणीही राहायला जात नव्हतं त्या डोंगरावर. त्यावेळेस मासाहेब म्हटलं मी राहायला जाते आणि मी राहून तिथं राहते. त्यावेळेस असं म्हणत होते की त्या डोंगरावर जर पुण्यामध्ये जर राहायला गेलं तर त्याचा नाश होईल, पण नाश नव्हता. मासाहेब राहायला गेल्या. म्हणल्या माझं काय व्हायचं ते होऊ द्या. त्या टायमाला मासाहेबांनी तिथं पहार रवली आणि मासाहेब तिथं राहायला लागल्या. मासाहेब राहिल्याच्या नंतर विषय असं झाला, लोक राहायला येणार, पण कालांतराने हळूहळू लोक राहायला यायला लागली. लोक राहायला आल्याच्या नंतर प्रश्न असा निर्माण झाला, लोक तर आले पण आता याला धान्य यांना खायला पाहिजे. मग खायला पाहिजे म्हणल्यानंतर यांना काहीतरी करणं गरजेचं आहे. तेव्हा मासाहेब ज्यावेळेस तिथे राहत होत्या त्यावेळेस मासाहेबांनी लोक बोलून घेतली. मासाहेब म्हटले आपण शेती कसू, आणि शेती कसू त्याच वेळेस मासाहेबांनी त्यांना बियाणं दिली, खते दिली, मासाहेबांनी नांगरायला पैसे दिले आणि त्याच टायमाला पहिली जी संस्था असेल बियाणं आणि ते मोफत देणारी ती मासाहेब जिजाऊंची होती पुण्यामध्ये. तेव्हा पहिली संस्था ती मासाहेब जिजाऊंनी बियाणे लोकांना वाटली. तेव्हा ती मासाहेबांनी बियाणं दिली, लोकांनी पेरल्याच्या नंतर मस्तपैकी धान्य ही आलं, त्याला कणसही लगाडली. पण विषय असा व्हायला लागला की पुढे चालून मोकाट जनावरे त्रास द्यायला लागली. मोकाट जनावरे त्रास द्यायला लागल्यानंतर मासाहेबांकडे लोक, ती जी शेतकरी होती तिथे राहायला आलेली होती, ती म्हटली आता मासाहेबांकडे जाऊ. मासाहेबांकडे गेले आणि मासाहेबांना सांगितलं, मासाहेब तुम्ही धान्य बियाणं दिली, आम्ही पेरली, उगवली, धान्य मोठी मोठी झाली आणि त्याला कणसही लगाडली, पण आता असा विषय होतोय की मोकाट जनावर त्रास द्यायला लागली. त्यावेळेस मासाहेबांच्या मनामध्ये विचार आला, आपल्याला स्वराज्यासाठी मुलेही लागतात, मावळेही लागतात, मग आता काय करायचं? आता खूप महत्वाचा प्रसंग आहे. मग त्यावेळेस मासाहेब बोलल्या की जो कोणी या पिकाचं रक्षण करील तेव्हा जिथे जनावर येतात मोकाट, त्या जनावरात शेपूट किंवा काही घेऊन येईन, एखादा पाठ घेऊन येईन, त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल, अशी दौंडी पेटवली दौंडी गावामध्ये. पिकाचंही रक्षण व्हायला लागलं. मासाहेबांनी एकाच दगडात 2 पक्षी मारले. ते म्हणजे स्वराज्याचं रक्षण, म्हणजे स्वराज्य स्थापन करण्यासाठी मावळीही तयार झाली आणि पिकाचंही रक्षण झालं. त्याच वेळेस असाच एक दिवशीचा प्रसंग होता. एक मावळा ज्याने एक पूर्ण जनावरच मारून आणलं होतं. प्रसंग रात्रीचा होता. रात्रीच्या प्रसंग आल्याच्या नंतर मावळे जे बाहेर जे कडेवर उभा राहिलेले होते ते काय जाऊन देण्यात आतमध्ये. ते म्हटलं काय करायचंय, तर त्या ज्याने जे जनावर आणलं होतं त्यांनी सांगितलं की मला मासाहेबांना भेटायचंय आणि तुम्ही दौंडी दिली होती ना की जो कोणी जनावर मारून आले त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल. ओके, मग भेटूया, पण काय भेटून देणार? मग त्यावेळेस मासाहेबांनी वरून पाहिल्याच्या नंतर मासाहेब खाल्लेले. म्हणल्या काय झालं रे? त्यावेळेस सांगितलं असा प्रसंग आहे आणि पूर्ण जनावरच मारून आणलेला आहे. त्यावेळेस पूर्ण जनावरच मारून आणल्याच्या नंतर त्यावेळेस मासाहेब बोलू लागल्या, का रे तुझ्या सकाळी आला असत काय, तुला सोन्याचं कडं दिलं नसतं? मासाहेब सोन्याचं कडं नाही पाहिजे, तुमची पाठीवर थाप पाहिजे, त्यासाठी आत्ता चालू आहे. आणि त्याला नाव विचारलं, काय रे तुझं नाव? ताना. आणि तो ताना जेव्हा जिजाऊ तेव्हापासून त्यांचा झाला, तो तानाजी झाला आणि नंतर कोंडाणा घेऊनच गेला. असे हे मावळे तयार केले की माणसाला माणसं जोडले मासाहेबांनी आणि हे माणसं जोडल्याच्या नंतर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. मी पुन्हा सांगतो, हिंदवी म्हणजे केवळ हिंदूंचं नव्हे, 11 आलतीदारांचं, 12 बलुतेदारांचं हे हिंदवी स्वराज्य. आपण म्हणतो मुस्लिम हे राजांच्या विरोधामध्ये होते, पण मुस्लिम राजांच्या विरोधामध्ये करीत नव्हते. 21 अंगरक्षकापैकी 18 अंगरक्षक हे मुस्लिम समाजाचेच होते आणि राजांना जर वाचवलं बऱ्याचशा ठिकाणी असेल तर मुस्लिम समाजानेच वाचवलं आहे.
आणि त्यांचाही विश्वास होता. तेव्हा आपण जाती भानगडी कट तट या गावातील वस्तूतले जिथे राहतो आपण ते सोडून दिले पाहिजे. एक विचाराने जगलं पाहिजे. जे राज्यघटना त्या राज्यघटनेप्रमाणे जगलं पाहिजे. समानता बंधुता धर्मनिरपेक्षता राजाने तेव्हा आपल्याला सांगितलं, तेच नंतर बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं. मग आपण तसं राहिलं पाहिजे. त्याचं कारण की माणसाला माणसं जमा झाली पाहिजे. आणि म्हणून म्हणतो मी जातीभेद धर्म हे नाही. तुमचं आणि रक्त माझं सारखं आहे. इतर दुसऱ्याही जातीचं असेल त्याचंही रक्त तेच आहे, आपलंही रक्त तेच आहे, त्याचा रंगही लालच आहे. त्याच्यामुळं जातीभेद हा भेदभाव तुम्ही करू नका. जर हे राजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केली असेल तर तोरणा किल्ल्यापासून केली आणि असे अनेक माणसं मावळे मिळवली. एका दिवशीचा प्रसंग होता. एक मुलगा आणि बाबा भेटले होते. मुलगा आणि बाबा भेटल्याच्या नंतर प्रसंग असा झाला की तो मुलगा त्या बाबाला खूप त्रास देत होता आणि त्याला त्रास देत असताना विषय असा झाला की त्या मुलाला सांगावंच वाटलं. बाबाने एक पेपर जवळ घेतला होता. त्याच्यामध्ये भारतात जगाचा नकाशा होता. त्यांनी टाळ फाडला आणि त्या मुलापाशी दिला. त्याला सांगितलं इकडे ये, हा नकाशा जोडून आण. तो मुलगा घेऊन गेला आणि विचार केला त्यांनी थोडासा. इकडे तिकडे बघितलं. बापाला असं वाटलं की आता काय लवकर येत नाही, रात्रभर काय नकाशाचे त्यांनी जोडणं होणार नाही कारण त्याला काय माहित नाही. पण त्याने विचार केला. पाठीमागून त्यांनी नकाशा जोडला. थोड्याच वेळात घेऊन आला. बाबा नकाशा जोडून झाला. बाबा नकाशा जोडून झाला. विचारलं बाबाने कसं काय झाला. तो म्हणला बाबा मी पुढून नकाशा जोडला नाही, नकाशा पाठीमागून जोडला. पाठीमागे एक माणसाचं चित्र होतं, तो माणूस मी जोडला. आपोआप नकाशा जोडला गेला होता. म्हणून माणसं जोडा. माणसं राजांनी माणसं जोडे. तेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. त्याच्यामुळेच आज आपण सुखी आहोत. आणि जे राजांनी केलं, आज तुम्ही आम्ही जयंती पुण्यतिथी प्रत्येक जणांची करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांची करतो, आंबेडकरांची करतो, ज्योतिबा फुलेंची करतो, सगळ्यांची करतो. पण कशासाठी काय करतात, त्यांची कशामुळे करायची. त्या महान आज 350 ते 400 वर्ष झाले आज त्या राजांना, तरी आपण त्यांची जयंती करतो. आणि त्याचं कारण काय, त्यांनी आपल्या स्त्रियांसाठी दिलेलं योगदान आणि शेतकऱ्यासाठी दिलेलं योगदान हे खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेस शेतकऱ्यांसाठी योगदान दिलं ते राजांनीच दिलं, त्याच्या व्यतिरिक्त कोणी दिलं नाही. त्याच वेळेस कर्जमाफी जी केली ती शेतकऱ्यांची ती राजांनीच केली. पहिली संस्था जी खोलली होती ती जिजाऊ मासाहेबांनीच खोलली होती. आजपर्यंत काय कोणी दिलेलं नाही. दिलं ते थोडंफार दिलं तात्पुरतं, फक्त लोकांना दाखवायला पुरतं. मी कोणाला टीका करत नाही, पण सांगतो कारण की राजांनी जे दिलं, आज लोक म्हणतात कोणी बी आज झालं तर छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतात, कार्य वेगळंच करतात. पण असं करू त्यांचं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण घेतोय. आपण त्यांचे चांगले विचार घेतले पाहिजेत आणि चांगलंच राहिलं पाहिजे. कारण की आज मी गेल्या वर्षी बी आलो होतो इथं बोलायला. बरंचसं काही जास्त बोलणं नव्हतं झालं. आणि आता बी तुम्हाला भक्तिशक्ती महोत्सव जे चालू आहे तिथे जायचं आहे. त्याच्यामुळे परत नानांना बोलायचं आहे आणखी, तर मग त्याच्यामुळे थोडक्यात वेळ घेतो. आणि आता बी आपल्या जामखेडमध्ये खूप मोठी स्वच्छ सुंदर जामखेड आहे. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आत्ता भाग घेतलेला आहे. पण मी सांगतो आज आपल्या स्वराज्याची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजाची राजधानी जी आहे रायगड, तुम्ही ती बघायला जा. तिथं बघायला गेल्याच्या नंतर आज 350-400 वर्षापूर्वी आज तिथं शौचालय बांधलेले आहेत. तिथं कुणीतरी गाईड घ्या आणि बघा तुम्ही. आणि आज आपल्याला कळायला लागले ते स्वच्छ सुंदर भारत काय आहे ते. आज आपण ते 450 वर्षापूर्वी झाडे लावले, हत्ती तलाव बांधला. आज निवेदन केलं राजांनी, तेव्हा कुठेतरी साकार झालं. आज प्रत्येक जण येतो जातो तो सांगतो. फक्त काय सांगतो, अफजल खानाचा बोटाला बाहेर काढा, शाहिस्ते खानाचे बोट तोडली. पण तुम्ही जगायचं कसं हे सांगितलं पाहिजे प्रत्येक यांनी की पुढे करायचंय काय. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले घेतले, त्यांनी लढाया केल्या. मग आपण या तरुण पिढीने लढाया करायच्या का. आपण लढाया नाही करायच्या. आपण चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा. जे खरं आहे त्याला खऱ्याला खरं म्हणायचं. आपल्या महामानवांनी सगळ्यांनी आपल्याला शिकवलं आहे सत्य आणि सत्यालाच आपण खरं म्हणतो, दुसरं कशाला काही म्हणत नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच शिकवलं आपल्याला. त्यांचे विचार आपण घ्या. आपण विचार घेतल्यानंतर नक्कीच मोठे होतो. त्यामुळेच मी दादा एवढंच सांगतो, प्रत्येक जयंतीला एकच विचार घ्या, फक्त राजांच्यासाठी जातीभेद करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे काही जण फोटो लावतात घरामध्ये, फक्त कळावं येणारा जाणाराला की आम्ही सुधारलेले मराठी आहोत. काही जण आंबेडकरांचा फोटो लावतात, त्यांनाही वाटतं कळावं येणारा जाणारा आम्हाला सुधारलेले बौद्ध आहोत. काही जण ज्योतिबा फुलेंचं सावित्री माईचं लावतात की त्यांनाही कळावं की येणाऱ्या जाणाऱ्याला की आम्ही सुधारलेले माळे आहोत. हे करू नका. जयंत्या पुण्यतिथी जसं करतात तसे त्यांचे विचार घ्या आणि विचार मनात ठेवून पुढे चालत राहा. त्याचं कारण एवढंच की आपल्या स्वच्छ सुंदर भारत ज्या योजनेमध्ये आपण स्वच्छ जामखेड सुंदर जामखेडमध्ये भाग घेतलेला आहे त्याचंही तुम्ही पालन करा. कारण की आज स्वच्छता सुंदर असली तर आपलं आरोग्य चांगलं असेल. आणि करोनाचं मी आलेसरचं एवढं मी सांगतो, करोनाचं संकट आणखी येऊ शकतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सिंग पुढे जरी गेलात तुम्ही, तोंडाला मास्क लावणं, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि घरी आल्यानंतर फ्रेश होणं, गरम पाणी करणं, हे सगळ्या बंधन पाळा. आणि करोनापासून तुम्ही हाताळून तेवढे दूर राहा, एवढी माझी काळजी. कारण की करोना लोक म्हणतात नाही, पण ज्याला झालाय ना त्यालाच विचारा करोना काय चीज आहे. खरं का नाही ना.
त्याच्यामुळे त्याला विचारा की ज्याला झालाय त्याला कळलं. मला झालता, मला माहिती काय होतं ते, अजून बी त्रास होतो, ते साईड इफेक्ट भरपूर येतं आणि त्याच्यातून मी वाचून आज इथं तुमच्या समोर उभा आहे. एवढंच मी बोलतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय भारत.